नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार, तर उद्या आहे वैशाख पौर्णिमा. आता पौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर महिन्यातून एकदाच साजरा होणारा सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस मानत असतो आपण. कारण की पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिले जाते. आता पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा पूजा करत असतो. त्याचबरोबर सत्यनारायण हे केले जात असते. आता बरेच जण पौर्णिमेचा उपवास करत असतात, भगवान विष्णूंची प्रार्थना करत असतात. त्यामध्ये भगवान विष्णूंचे दुसरे अवतार असलेल्या श्री सत्यनारायणाची प्रार्थना करतात, पूजा करत असतात आणि मग त्यांचा आशीर्वाद घेत असतात. अशाच पद्धतीने मग आपण ज्या इतर सेवा वगैरे करत असतो तर अशाच पद्धतीने एक आपल्याला उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता हा जो उपाय सांगणार आहे तर तो आपल्या आईने आपल्या मुलांसाठीच हा उपाय करायचा आहे. तर असा कोणता उपाय करायचा आहे की आईने मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे, ज्यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होईल. बरेच वेळा काय होतं की आपली मुलं जी आहेत तर खूप अभ्यास करतात किंवा नोकरीसाठी म्हणा खूप मेहनत घेत असतात, पण मुलांमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही. मुलांवरती सतत काय ना काही संकटी अडचणी येत असतात. हे तर आपण बघतच असतो, लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असतो. काही मुलींची विवाह जुळून येत नसतात. त्यावेळेस मग घरामध्ये काही दोष असल्यानंतर किंवा मुलांमध्ये काही दोष असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासाठी मग मुलांमधील दोष जे आहेत किंवा मुलांमध्ये जे नकारात्मकता असेल तर त्यावेळेस मग ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही काही सेवा उपाय केलात तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आज घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता आपण जो हा उपाय करणार आहोत म्हणजेच की खास आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. कारण की कोणतीही सेवा उपाय आपण करत असतो, पण कधी कधी स्वतःसाठी करत असतो. मुलांसाठी जर आईने काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं फळ आपल्या मुलांना नक्की मिळत असतं. म्हणून हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 12च्या अगोदरच करायचा आहे. तुमची मुलं लहान असो किंवा मोठी मुलं असो, सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि मग तुमच्या घरातील जर जी मुलं लहान असतील त्यांना घरातले किंवा बाहेरच्या व्यक्तीची सतत नजरबाधा होत असेल, त्यावेळेस मग तुमची मुलं चिडचिड करत असतील किंवा आजारी असतील, हट्टीपणा करत असतात, आपण बऱ्याच वेळा बघत असतो. जी मोठी मुलं असतात तर त्यांचे मग शिक्षण घेत असतील तर मग शिक्षणामध्ये म्हणा, अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा लक्षात राहत नसेल केलेला अभ्यास, तर हे जे दोष लागत असतात म्हणून मग आपल्या मुलांची प्रगती होत नसते. आता काही मुलं अशी असतात की लग्नाच्या वयाची आहेत पण त्यांची विवाह जुळून येत नाहीत, काही अडचणी येत असतील, तर मग तुम्ही हा उपाय खास मुलांसाठी करायचा आहे. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते, मुले असतील किंवा मुली असतील, तर या दोघांसाठी पण तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडासा जो भात आहे तर तो थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे. मीठ किंवा तेल न टाकता आपल्याला हा भात शिजवायचा आहे, ज्याला आपण आळणी भात असेही म्हणत असतो. एक वाटीभर आपल्याला भात शिजवायचा आहे. एका मुलासाठी लागेल एवढा भात आपल्याला शिजवायचा आहे. किंवा मग तुमची जर 2 मुलं असतील तर 2 वाट्या भरतील एवढा भात तुम्ही शिजवायचा आहे. आता असा उपाय करत असताना आपल्याला शिळा भात न घेता वेगळाच भात शिजवायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर, कारण की हा भात आपण घरामध्ये चुकूनही सेवन करायचा नाही, फक्त उतारा करण्यासाठीच आपल्याला हा भात शिजवायचा आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे, एका वाटीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आपल्याला. मुलांना एखाद्या पाटावरती बसवायचा आहे आणि हा भात जो आहे तर हा भात मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे. उतरवत असताना मनातल्या मनात म्हणायचं आहे की कुणाची नजर टळू दे, मुलांची प्रगती होऊ दे, असे म्हणत हा जो भात आहे तर तो 7 वेळा उतरवायचा आहे. हा भात मग घराच्या बाहेर जायचा आहे. उतरवून झाल्यानंतर मागे वळून न बघता एखाद्या पेपरवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हा भात ठेवायचा आहे, जेणेकरून येणारे कावळे म्हणा किंवा मग पक्षी किंवा कीटक हा भात जो आहे तर तो खाऊन घेतील. आता कुत्रे अशा ठिकाणी, म्हणजेच की ज्या वेळेस कुत्रा असेल अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे, म्हणजे कुत्रा खाईल किंवा मग पक्षी म्हणा
किंवा कीटक वगैरे खातील अशाच ठिकाणी हा भात ठेवायचा आहे. आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर हा भात तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती पण ठेवू शकता. आता हा उतारा उतरवत असताना मुलांवरून उतरवलेला भात दुसऱ्या मुलांसाठी वापरायचा नाही. दुसऱ्या मुलांसाठी दुसरा भात तुम्ही मग शिजवायचा आहे. असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमची 2 मुलं आहेत किंवा 3 आहेत, आमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं. तर प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळा भात शिजवायचा आहे. आणि मग अशा पद्धतीने असा भाताचा जर उतारा तुम्ही प्रत्येक मुलांवरून बनवला तर आपल्या मुलांसाठी हा उतारा बनवायचा आहे. आणि सकाळी 12 वाजण्याच्या आतच तुम्ही म्हणजेच की सकाळी म्हणा किंवा मग तुम्ही संध्याकाळी 12 वाजण्याच्या आत पण तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर मुलांना दिसण्याचे जर प्रॉब्लेम असतील तर लहान मुलांना काय करायचं आहे, चष्मा लागला असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की मुलांसाठी जो आपण दिवा बनवत असतो तर तो पौर्णिमेच्या दिवशी म्हणा किंवा पौर्णिमा झाल्यानंतर पूर्ण किंवा मग सकाळी पण तुम्ही हा जो दिवा आहे तर दिवा लावायचा आहे. आता असा दिवा आपल्याला देवघरापुढे लावायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे, कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे. त्यामुळे माता लक्ष्मीसाठी आपण ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. घरातील गरिबी दूर होते म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला पण जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दिवा पण लावायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा पण लावायचा आहे तुळशी मातेला. नंतर मग काय करायचं आहे, 1 रुपयाचे नाणे आपल्याला हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे, 1 रुपयाचे जे नाणं आहे तर ते तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचं आहे. असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत असते, म्हणजेच की साक्षात पृथ्वीवरती भ्रमण करत असते. त्यामुळे तुम्ही जर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहीन अशा पद्धतीचे जर सेवा केलात तर मग तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी टिकून राहत असते. तर मग आपल्याला प्रत्येकाच्या घरी काय होतं की घरामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात, म्हणून मग त्यावेळेस आपल्याला उपाय करणं किंवा काही सेवा करणं शक्य होत नसते. माता लक्ष्मीची सेवा केल्या किंवा मग केल्या नाहीत त्यावेळेस मग काय होईल की आपल्या घरामध्ये जे दोष आहेत तर ते दोष मग निघून जात नाहीत. आता आपण माता लक्ष्मीची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे पौर्णिमेच्या दिवशी, कारण की माता लक्ष्मीची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. आणि अशा पद्धतीचा जो हा उपाय आहे तर हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केलात तर मुलांवरती जे येणारे संकटे आहेत तर ते संकटे दूर होतात. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते. अभ्यासामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, प्रमोशन होत नसेल तर त्यावेळेस मग नोकरीमध्ये पण प्रमोशन होण्यासाठी मदत होत असते. तर मग तुम्हाला आता ही माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने आणि कोणत्या वस्तू मुलांवरून उतरवून टाकायच्या आहेत जेणेकरून मुलांची संकटे अडचणी दूर होतील, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. म्हणून मग व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.